नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे वजाबाकी करण्याची एक मॅजिक ट्रिक। तर मित्रांनो, अशा प्रकारे जेव्हा वजाबाकी येते तर विद्यार्थी सर्वप्रथम 34 वजा 17 अशा प्रकारे मांडणी करतात। तर 4 मधून 7 जात नाही आणि त्यामुळे 2 3 मधून 1 हातचा घेतात, इथे झाले 14, 14 मधून 7 गेल्यानंतर 7 आणि 2 - 1 1 अशा प्रकारे करतात। तर विद्यार्थी कधी कधी या ठिकाणी कन्फ्यूज होऊन जातात किंवा कधी कधी या ठिकाणी 2 घ्यायचे विसरून जातात। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅजिक वेने वजाबाकी कशी करायची याबद्दलची माहिती घेणार आहोत। तर पहा, या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, 34 आणि 17 एक राऊंड अप म्हणायचं आहे। राऊंड अप कशाला बोलतात की 30, 40, 50, 60, 70 अशा प्रकारची जे संख्या येतात त्याला राऊंड अप संख्या असे बोलतात। तर या ठिकाणी आपल्याला राऊंड अप मध्ये म्हणजेच राऊंड अप करण्यासाठी जवळची संख्या कोणती आहे बघा। या ठिकाणी राऊंड अप करण्यासाठी ह्याला जवळची संख्या म्हणजे 6 आहे आणि याला राऊंड अप करण्यासाठी जवळची संख्या म्हणजे 3 आहे। मग आपल्याला सोपी कोणती जाईल राऊंड अप करायला, तर 3 ही संख्या राऊंड अप करायला सोपी जाईल। म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचं, याला 17 या संख्येला राऊंड अप करण्यासाठी 3 घेतलं आणि या ठिकाणी इकडे 3 घेतल्यामुळे या ठिकाणी देखील 3 घ्यायचं आणि ऍड करून घ्यायचं। तर या ठिकाणी काय होतील, 37 होईल आणि या ठिकाणी होईल राऊंड अप संख्या 20। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो 3 मधून 2 गेले 1 आणि 7 मधून 0 गेला 7। बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम थोडं हार्ड वाटत असेल, परंतु प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही ही देखील पाहिल्याबरोबरच तुम्ही वजाबाकीचा आन्सर काढू शकता। तर चला आपण दुसरे उदाहरण पाहूया। 92 - 47 आपल्याला कशा प्रकारे वजाबाकी करायची ते आपण राऊंड अप पद्धत बघितलेली आहे। या ठिकाणी 92 ला राऊंड अप करण्यासाठी 8 लागतात आणि 47 ला राऊंड अप करण्यासाठी 3 लागतात। मग जवळची संख्या कोणती आहे, तर 3 आहे। म्हणून या ठिकाणी 3 करायचं आणि या ठिकाणी 47 + 3 = 50 ही राऊंड अप संख्या मिळाली। त्यानंतर 3 या ठिकाणी घेतलेला असल्यामुळे 92 मध्ये देखील 3 घ्यायचं आहे। 2 + 3 = 5 आणि या ठिकाणी 9। परत नंतर आपल्याला 95 - 50 करायचे आहे वजाबाकी। 9 - 5 = 4, 4 - 0 = 5। बघा मित्रांनो, या ठिकाणी 92 - 47 = 45। पहा मित्रांनो, या उदाहरणामध्ये 65 - 29 बरोबर किती। बघा मित्रांनो, या ठिकाणी 65 च्या संख्येला राऊंड अप करण्यासाठी 5 लागतात आणि 29 च्या संख्येला राऊंड अप करण्यासाठी 1 लागतात। मग जवळची संख्या कोणती असेल, तर 29। या ठिकाणी 29 मध्ये 1 ऍड केलं तर राऊंड अप संख्या मिळेल 30 आणि या ठिकाणी 1 घेतलेलं असल्यामुळे याही संख्येमध्ये 1 ही संख्या ऍड करायची। या ठिकाणी होता 66। मग 66 मधून 30 ही संख्या वजा करायची आहे। 6 मधून 3 गेल्यानंतर राहतात इथे 3 आणि त्यानंतर 6 मधून 0 वजा केल्यास या ठिकाणी राहतात 6। म्हणून या वजाबाकीचे उत्तर आहे 36। 65 - 26 29 = 36। मित्रांनो, या ठिकाणी या दुसऱ्या उदाहरणामध्ये 73 - 16। आता आपण विचार करू शकता की आपल्याला सर्वप्रथम लक्षात ठेवायचं की राऊंड अप अतिशय महत्वाचा शब्द आहे। बघा या ठिकाणी 13 73 आहे। 73 ला राऊंड अप करण्यासाठी त्यामध्ये किती टाकावं लागतात, 7 टाकावं लागतात आणि त्यानंतर याला राऊंड अप करण्यासाठी किती लागतात, 4 लागतात। म्हणजे जवळ कोणता आहे, तर 16 आहे। मग या ठिकाणी आपण या 16 या संख्येला राऊंड अप करूया 4। तर राऊंड अप केल्यानंतर आपल्याला मिळतो 20। मग या ठिकाणी 4 घेतल्यामुळे या ठिकाणी देखील 4 घ्यायचा आहे। 4 घेतल्यानंतर या ठिकाणी राऊंड अप 20 झालं आणि या ठिकाणी होईल 4 आणि 73 + 4 77। मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं, वजा करायचे। 77 - 2 5 आणि 7 - 0 7। या ठिकाणी बघा मित्रांनो, काही मिनिटांमध्ये काही सेकंदामध्ये आपण 73 - 16 ची वजाबाकी आपण काढू शकतो। तर चला आपण दुसरे उदाहरण पाहूया। नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे वजाबाकी करण्याची एक मॅजिक ट्रिक। तर मित्रांनो, अशा प्रकारे जेव्हा वजाबाकी येते तर विद्यार्थी सर्वप्रथम 34 वजा 17 अशा प्रकारे मांडणी करतात। तर 4 मधून 7 जात नाही आणि त्यामुळे 2 3 मधून 1 हातचा घेतात, इथे झाले 14, 14 मधून 7 गेल्यानंतर 7 आणि 2 - 1 1 अशा प्रकारे करतात। तर विद्यार्थी कधी कधी या ठिकाणी कन्फ्यूज होऊन जातात किंवा कधी कधी या ठिकाणी 2 घ्यायचे विसरून जातात। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅजिक वेने वजाबाकी कशी करायची याबद्दलची माहिती घेणार आहोत। तर पहा, या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, 34 आणि 17 एक राऊंड अप म्हणायचं आहे। राऊंड अप कशाला बोलतात की 30, 40, 50, 60, 70 अशा प्रकारची जे संख्या येतात त्याला राऊंड अप संख्या असे बोलतात। तर या ठिकाणी आपल्याला राऊंड अप मध्ये
म्हणजेच राऊंड अप करण्यासाठी जवळची संख्या कोणती आहे. बघा या ठिकाणी राऊंड अप करण्यासाठी ह्याला जवळची संख्या म्हणजे 6 आहे आणि याला राऊंड अप करण्यासाठी जवळची संख्या म्हणजे 3 आहे. मग आपल्याला सोपी कोणती जाईल राऊंड अप करायला, तर 3 ही संख्या राऊंड अप करायला सोपी जाईल. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचं, याला 17 या संख्येला राऊंड अप करण्यासाठी 3 घेतलं आणि या ठिकाणी इकडे 3 घेतल्यामुळे या ठिकाणी देखील 3 घ्यायचं आणि ऍड करून घ्यायचं. तर या ठिकाणी काय होतील, 37 होईल आणि या ठिकाणी होईल राऊंड अप संख्या 20. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो 3 मधून 2 गेले 1 आणि 7 मधून 0 गेला 7. बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम थोडं हार्ड वाटत असेल, परंतु प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही ही देखील पाहिल्याबरोबरच तुम्ही वजाबाकीचा आन्सर काढू शकता. तर चला आपण दुसरे एक उदाहरण पाहूया. नमस्कार मित्रांनो, आज आपण बेरीज करण्याची एक भन्नाट ट्रिक्स पाहणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी गणित आहे 487 अधिक 532. हे गणित करत असताना बरेच विद्यार्थ्यांना किंवा पालकांना असा प्रश्न पडतो, हा तर फार इझी आहे, परंतु आपण एक नवीन पद्धतीने बेरीज कशी करायची आणि जलद गतीने कसं करता येईल याविषयीचा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा मित्रांनो, या ठिकाणी गणित दिले. बरेच विद्यार्थी हे अशा प्रकारचं जर हॉरिझॉन्टल जर गणित आलं असेल तर अशा प्रकारे मांडणी करतात. या मांडणीमुळे विद्यार्थ्यांचा वेळ जास्त जातो. त्यानंतर 7 आणि 8 9, 8 आणि 3 11 अशा प्रकारे बेरीज करताना डोक्यावर म्हणजेच आपण कॅरी ओव्हर देतो, म्हणजेच हातचा देतो. अशामुळे विद्यार्थ्यांचा वेळ जास्त जातो. तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बेरीज फास्ट कशा प्रकारे करायचंय ते पण डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हातचा न लक्षात ठेवता. तर चला मित्रांनो, आज आपण हा बेरीज करण्याची ट्रिक्स पाहणार आहोत. बघा या ठिकाणी 487 आहे. 487 संख्या आणि 532 या संख्यामध्ये ऍडिशन करायचं आहे. आपण डायरेक्ट काय करूया, 4 आणि 5, 4 आणि 5 किती होतात 9. परंतु मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की जे काही उत्तर येईल ते आपल्याला 2 डिजिट मध्ये लिहायचंय. 9 आला असेल तर 09, 1 आला असेल तर 01, 12 असेल तर 12, अशा प्रकारची आपल्याला मांडणी करायची आहे. तर या ठिकाणी ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवायचं आहे. बघा या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 5 आहे. 4 आणि 5 9 होतात, म्हणून आपण 9ची मांडणी अशा प्रकारे करायचं. यानंतर हा झाल्यानंतर 8 आणि 3, 8 आणि 3 किती होतात 11 होतात. तर 11 म्हणजे 2 डिजिट आहेत, म्हणून आपण जशाच तसे 11 लिहित असताना या 9च्या खाली 1 आणि दुसरा 1 थोडंसं पुढे लिहायचं. त्यानंतर तिसरी स्टेप आहे, हे 7 आहे आणि या ठिकाणी 9 आहे. 7 आणि 2 9 होतात. मग या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची मांडणी करायची. 9 असे न लिहिता 9 0 आणि 9 अशा प्रकारे मांडणी करायची आहे. तर 0 हा 1च्या खाली लिहायचा आणि 9 इकडच्या ठिकाणी म्हणजे राईट साईडला लिहायचंय. यानंतर आपल्याला बेरीज करून घ्यायचं. या ठिकाणी 9 हा 1, 9 1 10 आणि या ठिकाणी 0, म्हणजे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 10 19. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारचे हार्ड जाईल, परंतु काही काळानंतर आणि प्रॅक्टिस केल्यानंतर हा गणित तुम्हाला अतिशय सोपं जाणार आहे. कारण या ऍडिशन करत असताना, या ठिकाणी बेरीज करत असताना आपल्याला कोणत्याच प्रकारचा हातचा डोक्यामध्ये ठेवून करायचा नाही. एकदम साधा आणि सिंपल पद्धतीने करायचंय. जर हा गणित समजलं नसेल तर आपण एक दुसरे गणित पाहूया. या ठिकाणी आपण गणिताची म्हणजेच बेरीजीची काठिण्य पातळी थोडीशी वाढवलेली आहे. तर आपण ज्याप्रमाणे आपण मागील 2 उदाहरणं पाहिलेत, अगदी त्याचप्रमाणे हा देखील बेरीज करायचा आहे. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, 9 आणि 4 किती होतात 13. तर आपण जशाच तसे 13 लिहायचं. 13 लिहिल्यानंतर यामध्ये कशाच प्रकारचं कॅरी डोक्यामध्ये घ्यायचं नाही. त्यानंतर 8 आणि 6 14 होतात, अशा प्रकारे मांडणी करायचं. त्यानंतर 7 आणि 7 14 होतात, या ठिकाणी 1 घेऊया आणि 4 इकडे. त्यानंतर 6 आणि 9 होतात 15, या ठिकाणी अशा प्रकारे मांडणी करायचं. आणि त्यानंतर सर्वांची बेरीज. या ठिकाणी 5, 4 आणि 1 5, 4 आणि 1 5, 3 आणि 1 4 आणि हा 1, म्हणजेच 14,555 या बेरजेचं उदाहरण आहे.